नागपुर में आदिवासी विद्यार्थी संघ विदर्भ ने आदिवासी विद्यार्थियों की शैक्षणिक और मूलभूत समस्याओं को लेकर प्रशासन को बड़ा निवेदन सौंपा है। छात्रवृत्ति, डीबीटी, छात्रावास सुविधाएं और लंबित भर्ती प्रक्रिया सहित कई मांगों को तत्काल पूरा करने की मांग की गई है। नागपुर में आदिवासी विद्यार्थी संघ विदर्भ ने आदिवासी विद्यार्थियों की विभिन्न समस्याओं को लेकर प्रशासन के खिलाफ आवाज बुलंद की है। संघ ने आरोप लगाया कि विद्यार्थियों को समय पर छात्रवृत्ति, डीबीटी, मेडिकल सहायता और अन्य शैक्षणिक सुविधाएं नहीं मिल रही, जिससे उनका भविष्य प्रभावित हो रहा है। संगठन ने शासकीय छात्रावासों की खराब स्थिति पर भी चिंता जताई। विद्यार्थियों ने पानी, स्वच्छता, सुरक्षा, वाईफाई, प्रिंटर और अध्ययन सामग्री जैसी सुविधाएं उपलब्ध कराने की मांग की है। इसके अलावा लंबित भर्ती प्रक्रिया, TRTI योजनाओं में देरी और पैसा भर्ती जल्द शुरू करने की मांग भी उठाई गई। संघ ने प्रशासन से चेतावनी देते हुए कहा कि यदि जल्द कार्रवाई नहीं हुई तो आंदोलन को और तेज किया जाएगा। आम्ही आदिवासी मुलामुलींच्या शासकीय वसतिगृह येथील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी आज आमच्या संवैधानिक आणि शैक्षणिक हक्क अधिकारासाठी आयुक्त कार्यालय आदिवासी विकास विभाग नागपूर या ठिकाणी बसलेलो आहोत। काल आम्ही 11 वाजतापासून तर पूर्ण रात्र भरापासून इथे आज आम्ही आमच्या समस्या सोडवण्यासाठी बसलेलो आहोत। आयुक्त मॅडमशी आम्ही कालच्या दिनांकात त्यांच्याशी 2 तास चर्चा साधली। 2 तासाची चर्चाच्या नंतरही त्यांनी आम्हाला निराशाजनक उत्तर दिलं की मी माझ्या स्तरावर या प्रश्नांचं निराकरण करू शकत नाही। ह्या शासन स्तरावरच्या बाबी आहेत किंवा धोरणात्मक बाबी आहेत, त्या माझ्या स्तरावर सॉल्व्ह होणार नाही असं त्यांनी आम्हाला जेव्हा सांगितलं तेव्हा आम्ही त्यांना म्हटलं की आम्ही सगळे विद्यार्थी जोपर्यंत आमच्या या समस्या शासन स्तरावरच्या असो किंवा या धोरणात्मक बाबी असो, जोपर्यंत त्या पटलापर्यंत तुम्ही आमचे प्रश्न मांडत नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही, अशा प्रकारची आम्ही भूमिका घेतलेली आहे। आणि या ठिकाणी आमच्या ज्या मुख्य मागण्या आहेत त्या मागण्यांपैकी की जो आमचा शैक्षणिक कालावधी आहे 10 महिन्याचा, तो 10 महिन्याचा कालावधी हटवून त्याला न्यूट्रल करण्यात यावं। 11 किंवा 12 वर्षाचा जर आमचा युनिव्हर्सिटीने टाइमटेबल वाढवला असल्यास त्या टाइमटेबलनुसार आम्हाला डीबीटी देण्यात यावी। त्यानंतर आमची जी वसतिगृहाची डीबीटी आहे ती वसतिगृह प्रवेश दिनांकापासून देण्यात येते, परंतु आमची मागणी आहे की आमची जी डीबीटी आहे ती महाविद्यालय प्रवेश दिनांकानुसार देण्यात यावी। त्या पलीकडे आता जे आदिवासी विकास आयुक्त कार्यालयाच्या मार्फत 498 जागा चौकीदाराच्या काढलेल्या आहेत, त्या ठिकाणी आदिवासी विद्यार्थ्यांकरिता 900 रुपये परीक्षा फी आकारण्यात येत आहे। ती परीक्षा फी आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शून्य करण्यात यावी, ही आमची ठाम मागणी आहे। आणखी एक मागणी अशी की आदिवासी मुलींकरिता शासकीय भव्य दिव्य शासकीय इमारत असली पाहिजे, कमीत कमी 500 कॅपॅसिटीची। यासाठी आम्ही वारंवार त्यांच्याकडे जागेसाठी निधीसाठी वारंवार भांडतोय, परंतु त्यांचं असं म्हणणं असते की ही शासन स्तरावरची बाब आहे, शासन स्तरावरचे धोरण आहेत, आम्ही ते करू शकत नाही। म्हणून आदिवासी विद्यार्थ्यांनी या सर्व विभागाशी चिडून आज शासन विभागावर आमचे प्रश्न पोहोचवण्यासाठी आम्ही इतका मोठा निर्णय घेतलेला की सर्व महाराष्ट्राचे आदिवासी विद्यार्थ्यांचे वसतिगृह, आदिवासी आयुक्त कार्यालय, प्रकल्प अधिकार्यालय सगळे बंद करून आदिवासी शासनापर्यंत किंवा प्रशासनापर्यंत आमचे प्रश्न पोहोचवून त्यांचं निराकरण करण्याचा आम्ही प्रयत्न करू। आज शासनाकडून कुठल्याही प्रकारचा निर्णय झाला नाही, अशा वेळेस आम्ही आमच्या सर्व पालकांना, आमच्या आईवडिलांना आणि आमच्या समाजात ज्या संवैधानिकरित्या काम करणारे सामाजिक कार्यकर्ते आहे या सर्वांना आवाहन करू की राज्यव्यापी आंदोलन आदिवासी हित संरक्षणासाठी, आदिवासी विद्यार्थी संरक्षणासाठी, आदिवासी शिक्षण संरक्षणासाठी, आदिवासी आरक्षण संरक्षणासाठी एक भव्य दिव्य राज्यव्यापी आंदोलन आदिवासी विद्यार्थी संघटना आणि आदिवासी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून नागपुरातून सुरुवात होईल तर थेट मंत्रालयापर्यंत आम्ही इथून जाऊ। मी गणेश शिरपाची, आदिवासी विद्यार्थी संघ विदर्भ नागपूर याचा अध्यक्ष। आदिवासी विद्यार्थी संघ विद्यार्थी ने छात्रवृत्ति, डीबीटी, छात्रावास सुविधाएं और लंबित भर्ती प्रक्रिया को लेकर प्रशासन को निवेदन सौंपा। मांगे पूरी नहीं होने पर आंदोलन तेज करने की चेतावनी दे दी गई।